वेलकम ऑल. तर प्रोजेक्टचं नाव आहे एज्युटेक. एज्युटेक म्हणजे एज्युटेक या नावाचाच अर्थ लपलेला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन मुलांचा अभ्यास आपण सोपा केलेला आहे. आता या प्रोजेक्टमध्ये दोन गोष्टींवर आपण फोकस केलेला आहे. पहिला, तर कुठलाही टॉपिक विद्यार्थ्याला इझिली समजला गेला पाहिजे. टॉपिक अंडरस्टँडिंग, टॉपिक चांगल्या पद्धतीने समजला, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना टॉपिक समजतच नाही. ओके, तर टॉपिक अंडरस्टँडिंग कसं होईल इझिली ह्याच्यावर आपण फोकस केलेला आहे. आणि नुसता टॉपिक समजला म्हणून मार्क मिळत नाहीत, तर त्या टॉपिक समजल्यानंतर तो लक्षातही राहिला पाहिजे. कारण आज जर मुलं परीक्षा देत आहेत, तर त्यांना जवळपास वर्षभर जे शिकवलंय ते लक्षात ठेवायचंय, आणि आपल्या ब्रेनला सवय लागली विसरण्याची. आपण दर 4 दिवसापूर्वी आपण काय खाल्लं होतं, कुठला शर्ट घातला होता, आपण ते लक्षात ठेवता येत नाही, आपलं राहत नाही. आणि त्यामुळे हे दोन गोष्टींवर आपण फोकस केलाय की टॉपिक समजणं आणि तो समजल्यानंतर तो लक्षात राहणं. आता या पूर्ण एज्युकेशन सिस्टीम मध्ये तीन लोकांची महत्वाची जबाबदारी आहे. ते तीन लोक कुठले आहेत? ते म्हणजे विद्यार्थी. एज्युकेशन सिस्टीम मध्ये तीन लोक महत्वाचे जोडले गेलेत एकमेकांची: विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. आता होतं काय, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर तुम्ही स्वतः शिक्षक आहात, तुम्हाला माहिती आहे की वर्गामध्ये तीन कॅटेगरीचे विद्यार्थी बसलेत: फास्ट लर्नर, मीडियम लर्नर आणि स्लो लर्नर. म्हणजे समान बुद्धिमत्तेचे विद्यार्थी क्लासमध्ये नाही आहेत. जेव्हा तुम्ही शिकवता बरोबर. तेव्हा एखादा टॉपिक तुम्ही एकदा शिकवता, तेव्हा एकदा शिकवल्यावर लगेच तो टॉपिक समजेल असे किती विद्यार्थी असतात? 5 ते 10%. मेजॉरिटी ऑफ विद्यार्थी स्टुडंट्स आर मीडियम लर्नर अँड स्लो लर्नर. त्यांना लगेच ते समजत नाही. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या बऱ्याच शाळांमध्ये सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवलं जातं. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जात बरोबर. नाही. पण ही सिस्टीम आपण इथं खोडून काढली आहे. आपण जी सिस्टीम डिझाईन केली यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला त्या त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न आपण यामध्ये पूर्णपणे केलेला आहे. कसा, मी पुढे तुम्हाला म्हणजे समोर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला समोर ठेवून आपण हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. दुसरा प्रॉब्लेम पॅरेंट्समध्ये येतो. आता पालकांचा प्रॉब्लेम काय आहे? तर पालकांची पण काही ना काहीतरी जबाबदारी आहे. त्यांचे रोल काय आहेत पालकांचे? तर त्यांनी रोज चेक केलं पाहिजे की माझा विद्यार्थी अभ्यास करतोय की नाही करतोय. दुसरं, त्याला काय येतंय काय येत नाही हे पण चेक करणं गरजेचं आहे. आणि तिसरं, वेळ पडली तर त्याचा अभ्यास पण घेता आला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय आहे की पालकांमध्ये पण कॅटेगरी आहे. नॉन एज्युकेटेड बरेच पालक शिकलेले नाही आहेत, पण मुलाला इंग्लिश मिडियमला ऍडमिशन टाकलंय, आता त्यांना मुलाचा अभ्यास घेता येत नाही. बरं, जे शिकलेले त्याचा प्रॉब्लेम असा आहे की आता 20 वर्षापूर्वी शिक्षण झालेलं आहे आणि 20 वर्षात सिलेबस खूप चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे तो इंटरेस्ट नाही किंवा वेळ नाही. आणि तिसरे, जे खूप शिकलेले आहेत ते अभ्यास घेऊ शकतात, पण त्यांच्याकडे वेळच नाही, कारण ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये बिझी आहेत. पण आपण या सगळ्या खरंय. गोष्टी सोल्युशन आपण अशा पद्धतीने घेऊन आलोय की आम्ही एक सिस्टीम बनवली आहे. आमच्या लर्निंगची सिस्टीम बनवली, त्याला आम्ही म्हणतो फिजिटल लर्निंग. आणि या फिजिटल लर्निंगमध्ये कुठल्याही कॅटेगरीचा जर पॅरेंट असेल तर तो डेली बेसिसवर मुलाला मॉनिटर करू शकतो, ॲनालिसिस करू शकतो, वेळ पडले तर त्याचा अभ्यास पण घेऊ शकतो. जर एक बिझी पालक असेल तर त्यांनी 10 मिनिटं वेळ काढला तर 10 मिनिटामध्ये त्यांना विद्यार्थ्यांनी आज काय अभ्यास केला, किती वेळ केला, काय येतंय काय येत नाही हे त्यांना समजणार आहे. एवढं जर काम पालकांनी केलं तर निश्चित मुलामध्ये खूप मोठी प्रगती होईल. आणि शेवटचा प्रॉब्लेम टीचर आहे. महत्वाची व्यक्ती आहे या सिस्टीममध्ये, म्हणजे तुम्ही ॲज अ टीचर. आता टीचर सगळ्या गोष्टीने जरी किती जरी चांगला टीचर असला, तर प्रॉब्लेम काय येतो टीचरला, की प्रॉब्लेम हा मेन आहे की टीचर आणि विद्यार्थी 24 तास एकत्र जोडले गेलेले नाही आहेत, फार कमी कालावधीसाठी जोडले गेलेले आहेत. याचा अर्थ, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅथ्सचे टीचर आहात, तर तुम्ही तो मॅथ्सचा टीचर विद्यार्थ्याबरोबर मॅक्स टू मॅक्स 35 ते 40 मिनिटं जोडला गेलेला आहे. 35 ते 40 मिनिटाचा पिरियड असतो. त्या 35 ते 40 मिनिटातच तुम्हाला पूर्ण वर्षभरात तो अभ्यासक्रम कव्हर करायचा असतो. तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो की तो टॉपिक परत परत तो शिकवायला जावा. आणि यामधून मग प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला एखादा टॉपिक एकदाच शिकवायला वेळ मिळतो आणि तुमची तयारी परत परत शिकवायची, पण वेळ कमी आहे. आणि जर तुम्ही एकदा शिकवू शकता तर त्याचा फायदा परत फास्ट लर्नरला होतो. जे मीडियम आणि स्लो लर्नर आहे ते बिचारे मागे राहतात. दुसरा, जर विद्यार्थी ॲबसेंट राहिला शाळेमध्ये तर त्याला परत कोणी ते शिकवत नाही. त्याला परत शाळा, परत असं कुठलं प्रोव्हिजन शाळेमध्ये नसतं की तू काल ॲबसेंट झाला होता, तुला परत हे शिकवलं जाईल. अशी प्रोव्हिजन शाळेमध्ये तरी नसते. आणि मग तिसरा प्रॉब्लेम हा आहे की विद्यार्थ्याला शिक्षकची सर्वात जास्त गरज कुठे आहे? जेव्हा तो स्वतः अभ्यासाला बसतोय आणि तिथे जर त्याला काही अडचण आली, तर तिथं त्याला टीचरची गरज आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हे सगळं सोल्युशन आम्ही घेऊन आलेलो आहे. आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन एक असा टीचर बनवलेला आहे, बेसिकली ज्याला आम्ही म्हणतो डिजिटल टीचर. एक असा टीचर जो विद्यार्थ्याबरोबर 24 तास जोडला गेलेला आहे. एक असा टीचर ज्याला विद्यार्थ्यांनी रात्री 2 वाजता ऑर्डर केली की मला एखादा टॉपिक शिकायचा आहे, तर ह्या विद्यार्थ्याला तो शिकवणार आहे. एकदा नाही, 100 वेळा पण शिकवणार आहे. अशी सिस्टीम आम्ही डिझाईन केली. त्या सिस्टीमचं नाव आहे फिजिटल लर्निंग. आता ही जी फिजिटल लर्निंग आहे,
की फिजिकल लर्निंग म्हणजे आम्ही काही गोष्टी इथं फिजिकल बनवल्यात पुस्तकांमार्फत, काही गोष्टी आम्ही इथं डिजिटल बनवल्यात आणि दोघांना कंबाईन करून आम्ही ही लर्निंग बनवली, ज्याला आम्ही म्हणतो फिजिकल लर्निंग. आता या लर्निंगच्या मागे जे सायन्स आहे ते डॉक्टर एडगर डेल यांचं आहे, जे जर बघितले तर अमेरिकेचे फेमस एज्युकेटर होते. त्यांनी मुलांवर खूप रिसर्च केला आणि त्यांना एक गोष्ट समजली की एखादा टॉपिक जर विद्यार्थ्यांनी फक्त डोळ्यांनी वाचला तर ती फक्त टॉपिक त्यांना फक्त 20% समजतो आणि लक्षात राहतो. तोच जर टॉपिक त्याने हाताने लिहिला तर तो 30% समजतो आणि लक्षात राहतो. पण तोच टॉपिक जर त्याने चलचित्रांमार्फत रंगबिरंगी चित्रांमार्फत बघितला तर तो 40 ते 50% समजतो आणि लक्षात राहतो. मग आम्ही तिन्ही गोष्टी कंबाईन केल्या. आपल्या फिजिकल लर्निंगमध्ये प्रत्येक विद्यार्थी वाचणार पण आहे, लिहिणार पण आहे आणि तो टॉपिक अनुभवणार पण आहे ॲनिमेशन मार्फत, व्हिज्युअल्स मार्फत, की जेणेकरून तो टॉपिक त्याला 90% समजेल आणि तो लक्षात राहील. कंपनीचं नाव आहे NKCL एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनीची सुरुवात अतिशय यंग व्यक्तिमत्वाने केली. त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर निलेश खेडेकर. एक अशी व्यक्तिमत्व ज्यांचं वय आज फक्त 31 आहे. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी या कंपनीची स्थापना केली. आज जर बघितलं तर पेशाने ते उद्योगपती आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांना एक प्रॉब्लेम दिसला की बाबा विद्यार्थी 1.5 वर्ष शाळेत जाऊ शकले नाहीत, 1 ते 1.5 वर्ष. आणि त्यामध्ये त्यांना एक कळालं की आपण काहीतरी अशी सिस्टीम डिझाईन करू की ज्याच्या मार्फत विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जोडला जाईल. आणि मग हे रिसर्च करत असताना त्यांना एक व्यक्ती मिळाली. त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर महेश शेट्टी, जे मुंबईचे आहेत, ज्यांनी 42 वर्ष महेश ट्युटोरियल्स नावाने क्लासेस चालवलेत. मग त्या व्यक्तीबरोबर त्यांनी चर्चा केली आणि त्या व्यक्तीबरोबर बसून त्यांनी हा प्रोजेक्ट डिझाईन केला. तर या प्रोजेक्टच्या मागे हम्म. 42 वर्षाचा एक्सपिरियन्स महेश सरांचा आहे. आणि ही कंपनीची स्थापना 19 फेब्रुवारी 2022ला झाली, पुण्यामधनं. पुणे, महाराष्ट्रामधनं कंपनीची स्थापना झाली. कंपनीची सुरुवात 19 फेब्रुवारी झाल्यानंतर आतापर्यंत 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्षामध्ये पुण्यातनं सुरुवात झालेला व्यवसाय आज 15 राज्यांपर्यंत पोहोचला. आज 1-2 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रोजेक्ट आज 50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ह्या प्रोजेक्टचा फायदा घेतला पूर्ण भारतामधनं. आणि आज इंडियाचं फास्टेस्ट ग्रोविंग एजटेक प्लॅटफॉर्म म्हणून आज एज्युटेकला बघितलं जातं. आता आपल्याकडे बोर्ड कुठले कुठले आहेत? आपल्याकडे पहिला बोर्ड आहे CBSE बोर्ड. 6वी ते 10वी आपण त्याच्यावर फोकस केलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम 5वी ते 10वी, सेमी इंग्लिश मीडियम 5वी ते 10वी, मराठी बोर्ड मराठी माध्यम 8वी 9वी 10वी आणि CBSE बोर्ड हिंदी मीडियम 8वी 9वी 10वी. अशा पद्धतीने टोटल आज आपल्याकडे 5 बोर्ड आहेत. आणि ह्या 5 बोर्डमध्ये आपण जो फोकस केलेला आहे मेजरली मॅथ्स आणि सायन्सवर. ओके. आता पॉईंटवर येऊ की नक्की आपला हा प्रोजेक्ट एक्झॅक्टली काय आहे. तर फिजिकल लर्निंग काय, मी मगाशी बोललो की काही गोष्टी आपण डिजिटल बनवल्यात, काही गोष्टी आपण फिजिकल बनवल्यात. आता यामध्ये आपण एक मोबाईलचं ॲप बनवलेलं आहे डिजिटली. त्याचं नाव आहे ऑल लर्न ॲक्टिव्ह ॲप, जे तुम्हाला मोबाईलच्या कुठलाही गुगल प्ले स्टोअर किंवा आयफोनच्या ॲप स्टोअरमधनं तुम्ही त्याला इन्स्टॉल करू शकता मोबाईलमध्ये. यामध्ये बॅकएंडला आपण एक 70 लोकांची टीम हायर केलेली आहे, त्यामध्ये इंडियातले टॉप लेवलचे टीचर्स, व्हिडिओग्राफर, व्हिडिओ एडिटर, सॉफ्टवेअर इंजिनियर, ही सगळी लोक तिथं आहेत. त्याचबरोबर आपलं एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आपण बनवलेला आहे मुंबईमध्ये. आणि तिथे आपण या सर्व लोकांना बोलवून, आपण तिथे टीचर्सला बोलवून जवळपास 50,000पेक्षा जास्त व्हिडिओज आपण रेकॉर्ड केलेले आहेत. आता हे सगळे जे व्हिडिओज आहेत हे अशा पद्धतीने रेकॉर्ड केलेले आहेत की ज्यामध्ये बेसिकली एका चॅप्टरमध्ये जर 10 टॉपिक असतील तर प्रत्येक टॉपिकवर आपण एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. प्रत्येक व्हिडिओ 5 मिनिटापासून ते 15 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे. त्यानंतर प्रत्येक व्हिडिओला आपण एडिट केलेलं आहे. अशा पद्धतीने एडिट केलं की ज्यावेळी व्हिडिओ प्ले होतो त्यावेळी तुम्हाला हाफ स्क्रीनमध्ये टीचर बोलताना दिसेल आणि हाफ स्क्रीनमध्ये टीचर जे काही बोलतोय त्याचं ॲनिमेशन ग्राफिक्स प्ले होताना दिसेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्किंग ऑफ हार्ट, आपलं हार्टचं फंक्शन कसं होतं, हार्ट कशा पद्धतीने चालतो, कार्य करतो. मग ज्यावेळी तुम्हाला हाफ स्क्रीनमध्ये टीचर बोलताना दिसतील आणि हाफ स्क्रीनमध्ये तुम्हाला हार्टची एक इमेज दिसेल, ज्यामधनं ॲनिमेशन पार्ट दिसेल की ज्यामध्ये हार्ट कसा पंप होतो, ब्लड कसं फ्लो होतं हे दाखवलं जाईल व्हिज्युअली, कलरफुल ॲनिमेशन्स मार्फत. आणि असं एक नाही, 50,000 व्हिडिओज आपण बनवलेत. आणि हे सगळे व्हिडिओज आपण 24/7 या ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत, जो विद्यार्थी कधीही ह्या बघू शकतो. हा झाला एक भाग. दुसरा, याच्यामध्ये आपण स्मार्ट वर्कबुक बनवलेले आहेत. स्मार्ट वर्कबुक मी असं का म्हणतो, कारण ही अशी वर्कबुक आहे मॅथ्सची वेगळी, सायन्सची वेगळी, ज्यामध्ये टॉपिक्स आहे, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या खाली टेक्स्च्युअल क्वेश्चन्स आहेत,
जे पुस्तकातले शाळेतल्या पुस्तकाचे. त्यानंतर एक्स्ट्रा क्वेश्चन्स, त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर, मीडियम आन्सर, लॉंग आन्सर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. टेस्ट सिरीज पण आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे क्यू आर कोड. प्रत्येक पेजवर आपण 2 ते 4 क्यू आर कोड दिलेले आहेत. आणि हे जे काही व्हिडिओज आपण बनवलेत, 50,000 व्हिडिओज, हे प्रत्येक व्हिडिओसाठी एक क्यू आर कोड बनवलेला आहे. ह्या ॲपच्या आतमध्येच एक स्कॅनर आहे. त्या स्कॅनरनी ज्यावेळी आपण हा क्यू आर कोड स्कॅन करू, त्यावेळी प्रत्येक क्यू आर कोडवर एक युनिक व्हिडिओ प्ले होईल. तर अशा पद्धतीने हा पूर्ण आपण हा सेटअप बनवला आहे. तर ह्या सगळ्या ज्या बुक्स आहेत, ह्या बुक्स आपण कुरिअर करतो. याची एक सबस्क्रिप्शन अमाऊंट आहे. ह्या सबस्क्रिप्शन अमाऊंट नंतर ह्या बुक्स कुरिअर केल्या जातात दिलेल्या तुमच्या ॲड्रेसवर. आणि 8 ते 10 दिवसामध्ये बुक्स घेतात. घरी आल्यानंतर या बुक्सला ॲक्टिवेट करावे लागतात. ह्या बुक्सचा ॲक्टिवेशन पिरियड प्रत्येक वर्षीच्या 1 जानेवारीपासून पुढच्या वर्षीच्या 31 मे पर्यंत आहे. म्हणजे आत्ता जर तुम्ही बुक ॲक्टिवेट केली तर पुढच्या वर्षीच्या 31 मे पर्यंत ती ॲक्टिवेटेड राहील. मग अशा पद्धतीने ह्या बुक्स घरी आल्यानंतर आता मुलांचा अभ्यास सुरू होतो. या प्रोजेक्टला आम्ही 4 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला पार्ट आहे टॉपिकचे व्हिडिओज. ज्यावेळी विद्यार्थी बुक ओपन करेल, त्या बुकचा हा पहिल्या चॅप्टरचा हा पहिला फोटो आहे, जो मी इथं टाकलेला आहे. पहिला चॅप्टर आहे, त्या पहिल्या चॅप्टरचे काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत, जो तो वाचेल. आणि हा पहिला क्यू आर कोड आहे, तो त्याचा मोबाईलचा ॲप ओपन करेल आणि तो हा क्यू आर कोड स्कॅन करेल. या ॲपमध्ये जो स्कॅनर आहे, त्यातनं जेव्हा हा क्यू आर कोड त्यांनी स्कॅन केला, तर असा एक ॲनिमेटेड व्हिडिओ, जसा तुम्ही राईट साईडला बघू शकता, एक ॲनिमेटेड व्हिडिओ प्ले होईल. आणि या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकवलं जाईल की हा टॉपिक काय आहे. आणि हा ॲनिमेटेड व्हिडिओ एज्युटेकचा टीचर डिटेलमध्ये शिकवेल की हा टॉपिक काय आहे, कशा पद्धतीने आहे. हा डिटेल आपल्या डिटेलमध्ये, ते पण ॲनिमेशनमध्ये, आपला एज्युटेकचा टीचर शिकवेल, जो की रेकॉर्डेड व्हिडिओ असेल. आता याचे कितीतरी फायदे आहेत. त्यातला पहिला फायदा असा आहे की हा टॉपिक त्याला स्कूलमध्ये पण शिकवणार होते. पण स्कूलमध्ये जेव्हा शिकवणार होते त्यावेळी त्याला ते एकदाच शिकवणार होते. आणि इथे हा टॉपिक तो आपल्या टीचरकडून एकदा नाही 100 वेळा शिकू शकतो. हा पहिला फायदा. दुसरा, शाळेमध्ये शिकवत असताना तो जर ॲब्सेंट राहिला तर शाळा परत त्याला शिकवणार नाहीये. पण इथं जर बघितलं तर तो परत एकदा जर शाळेत त्यांनी मिस केला असेल, तर तो घरी बसला 4 दिवस शाळेत गेला नसेल, तर तो 4 दिवसाचा सगळा टॉपिक घरी बसला तो व्यवस्थित शिकू शकतो. आणि तिसरा फायदा, बाकीचे विद्यार्थी हा टॉपिक जर बघितलं तर बेसिकली फक्त बोर्डवर शिकतील. आणि हा विद्यार्थी ॲनिमेशन पार्टमध्ये जेव्हा तो शिकेल त्यावेळी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्याला चांगलाच हा टॉपिक समजेल. तर हा झाला पार्ट 1, टॉपिकचे व्हिडिओज. आता सेकंड पार्ट आहे क्वेश्चन आन्सर्स. प्रत्येक टॉपिकच्या खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर तिला लिहायचे. आता लिहिण्याने काय फायदा होतो, तर लिहिण्याने पहिला फायदा होतो की हा आपला आता जी नर्व आहे ती स्पायनल कॉर्ड मार्फत आपल्या ब्रेनला कनेक्टेड आहे, त्यामुळे लिहिल्याने लक्षात राहायला फायदा होतो. दुसरं, एक्झामची प्रॅक्टिस होती. तिसरं, एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत तर एक अनवॉन्टेड किंवा एक्स्ट्रा बाहेरच्या क्वेश्चनची भीती कमी होती जेव्हा तुम्ही त्या ऑलरेडी फेस करता. चौथा फायदा, समजा एखाद्या क्वेश्चनचा आन्सर त्याला लिहिता येत नाहीये, तर इथे आपण प्रत्येक क्वेश्चनच्या शेजारी परत क्यू आर कोड दिलेला आहे. तो क्यू आर कोड त्यांनी स्कॅन केला तर त्या क्यू आर कोडमध्ये त्याचं एक्झॅक्ट आन्सर काय आहे हे विथ टॉपिक डिटेलमध्ये आपल्या टीचरनी शिकवलेलं आहे. आणि असे आपल्याकडे किती चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स आहेत, तर त्याच्या स्कूलच्या टेक्स्टबुकमध्ये 7 ते 8च क्वेश्चन्स असतात, मॅक्स टू मॅक्स 10. इथे आपण सरासरी 30 ते 40 प्रश्न दिलेले आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला आपण राईट साईडला क्यू आर कोड दिलाय, त्याच्यामध्ये त्या क्वेश्चनचं एक्झॅक्ट डिटेलमध्ये आन्सर दिलेले व्हिडिओ फॉर्ममध्ये, जो टीचर व्यवस्थित शिकवणार आहे. म्हणजे याच्यामुळे त्याच्याकडे जर 40 प्रश्न असतील तर 40 उत्तरं पण आपण दिलेली आहेत व्हिडिओ फॉर्ममध्ये राईट साईडला. त्याला रात्री अपरात्री कधी हे शिकता येईल. मध्ये सुद्धा आपण 40 ते 50 गणितं दिलेली आहेत प्रत्येक चॅप्टरमध्ये. आणि प्रत्येक गणिताचा व्हिडिओ दिलेला आहे राईट साईडला, जो तो व्यवस्थित पद्धतीने शिकू शकतो. एखादं गणित जर त्याला सोडवता येत नसेल तर तो व्यवस्थित तो क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या टीचरकडून ते गणित कसं सोडवायचं हे स्टेप बाय स्टेप शिकू शकतो. हा झाला सेकंड पार्ट. जर त्यांनी पहिला आणि दुसरा व्यवस्थित पार्ट कंप्लीट केला तर त्याला हा टॉपिक 100% सगळा समजला. हे चेक करण्यासाठी तिसरा पार्ट आपण दिलेला आहे, असेसमेंट टेस्ट. हे पालकांसाठी एक काम आहे छोटंसं. आम्ही पालकांना म्हणतो की तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 त्याच्याकडून करून घ्यायला हवा. आणि मग तुम्ही त्याच्या समोर बसा आणि प्रत्येक चॅप्टरचा शेवटचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करा. जसा शेवटचा क्यू आर कोड स्कॅन केला की एक परीक्षा, असेसमेंट टेस्ट सुरू होते, परीक्षा सुरू होते, ज्याच्यामध्ये बेसिकली क्वेश्चन्स असतात आणि खाली 4 पर्याय असतात. जर त्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 व्यवस्थित केला असेल तर हे त्याला व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर येईल. समजा त्याला ह्या परीक्षेमध्ये 20 प्रश्न विचारले गेले होते, 20 प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली, इमिजिएट रिझल्ट लागतो. 20 पैकी मी म्हणतो 15 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली. जे 5 चुकलेली उत्तरं आहेत त्या बरोबर चुकलेल्या 5 उत्तराच्या खालीच व्हिडिओ लिंक येते,
त्या व्हिडिओ लिंकवर क्लिक केलं तर त्याचं एक्झॅक्ट आन्सर काय त्याचा व्हिडिओ प्ले होतो, ते शिकवलं जातं. म्हणजे जे चुकलंय ते पण जाग्यावर दुरुस्त केलं जातं, त्याची कुठं चुकलं हे पण त्याला शिकवलं जातं. मग अशा पद्धतीने जर हे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे 3 जर व्यवस्थित पद्धतीने त्यांनी कंप्लीट केले तर 101% त्याला हा चॅप्टर डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने समजणार आहे. हे झाले 3 पार्ट. आणि तरीसुद्धा आम्ही एक चौथा पार्ट फ्रीमध्ये दिलेला आहे. आता हा चौथा पार्ट काय आहे? तर चौथा पार्ट आहे, आम्ही दिलेला आहे लाईव्ह सेशन्स इन द फॉर्म ऑफ क्विज. लाईव्ह सेशन्स पण आपण ठेवलेले आहेत. हे लाईव्ह सेशन्स आपण क्विज फॉर्मॅटमध्ये ठेवलेले आहेत. क्विज फॉर्मॅटमध्ये ठेवण्यामागचं कारण हे होतं की बऱ्याच पालकांचं म्हणणं होतं की बाबा माझ्या मुलाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाहीये, तर इंटरेस्ट कसा वाढवता येईल याच्यावर आम्ही खूप रिसर्च केला. मग आम्हाला एक गोष्ट समजली की मुलांना गेम खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही विचार केला बाबा का बाबा गेममध्ये खेळण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याला बरीच कारणं आहेत. त्यातली काही कारणं आम्ही शोधली की गेममध्ये एक रँकिंग असतं आणि प्रत्येक मुलाला वाटतं की माझा नंबर वर 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 यावा. आणि जसं जसं तो वर वर येत राहतो रँकिंगमध्ये, रेसमध्ये, त्यावेळी त्याचा एक ॲड्रेनलिन रश होत असतो, एक हॉर्मोन सिक्रेट होत असतात, एक फील गुड फॅक्टर त्याच्या ब्रेनमध्ये होत असतो. आणि त्याच्यामुळं तो एक फॅक्टर राहतो की त्याच्यामुळे तो कनेक्ट राहतो. सेकंड, त्याला काही रिवॉर्ड्स बोनस पॉईंट्स मिळत असतात, काही ठिकाणी पैसे पण मिळतात, म्हणून गेम खेळतात मुलं. मग या गोष्टी आम्ही इथं एम्प्लॉय केल्या. आम्ही विचार केला की आपण पण क्विज घेऊया, प्रत्येक चॅप्टरवर क्विज घेऊया. आणि प्रत्येक चॅप्टरवर क्विज घेताना आपण त्या चॅप्टरच्या क्विजमध्ये 40% मुलांना आपण स्कॉलरशिप देऊया. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही डिक्लेअर करतो की एखाद्या चॅप्टरमध्ये बेसिकली एका पूर्ण महिन्याचा आम्ही शेड्यूल बनवतो. मग प्रत्येक मुलाला समजतं एक महिना अगोदरच की कुठल्या चॅप्टरबद्दल कधी बेसिकली क्विज आहे. मुलगा पूर्ण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 कंप्लीट करून क्विजला बसतो. त्या त्या वर्गातले पूर्ण इंडियातले एज्युटेकचे विद्यार्थी त्या क्विजला बसतात. आणि त्याच्यामध्ये मग व्यवस्थित पद्धतीने क्विजमध्ये क्वेश्चन फ्लॅश होतो स्क्रीनवर. विद्यार्थ्याला फक्त तो क्वेश्चन चेक वाचायचा आहे आणि पटकन उत्तर सिलेक्ट करायचं आहे. रँकिंग कसं ठरतं? जो पटकन उत्तर देतो आणि फास्ट बरोबर उत्तर देतो याच्यावर रँकिंग डिसाईड होतं. आणि रँकिंग डिसाईड झाल्यानंतर जे पहिल्या 40% मुलं येतात, म्हणजे किती मुलं बसू द्या, आम्ही 40% मुलांना स्कॉलरशिप देतो. 40व्या नंबरच्या मुला फॉर एक्झाम्पल 100 मुलं बसलेत तर 40व्या नंबरच्या मुलाला 30 रुपये देतो. पहिल्या नंबरच्या मुलाला आपण 150 रुपये देतो. तुमच्या माझ्यासाठी 30 रुपये छोटे आहेत, पण मुलांसाठी एक मोठी अमाऊंट आहे आणि त्यासाठी मुलं क्विज अटेंड करतात. समजा एखाद्याचा मुलाचा नंबर 40वा आला तर त्यालाही दिसतंय की मी जर माझा 30वा आला असता तर मला 60 मिळाले असते, माझा 20वा आला असता तर मला 90 मिळाले असते किंवा 80 मिळाले असते किंवा 100 मिळाले असते. म्हणून तो पुढच्या एक्झामसाठी अजून जास्त तयारी करतो. तर अशा पद्धतीने हा सगळा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघितलं असेल की आपण लाईव्ह सेशन्स पण घेतो. आपण सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करतोय. लाईव्ह सेशन्स, बुक्स, सगळ्या सगळ्या सगळ्या. तर आता राहतो मुद्दा की याची किंमत किती आहे, प्राइस ऑफ द पॅकेजेस. तर आपल्याकडं पर इयरचे कॉस्टिंग आहे, ज्यामध्ये आपल्याकडे सीबीएसई बोर्ड असेल, ज्यामध्ये NCERTचा जो सिलेबस आहे त्याला कॉपी घेऊन आपण मॅथ्स आणि सायन्सचा कोर्स आपण देतोय तुम्हाला. 6वी ते 8वी प्रतिवर्ष. आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक वेदिक मॅथमॅटिक्सचा कोर्स फ्री देतोय. वेदिक मॅथमॅटिक्स जे कॅल्क्युलेशन आपण विदाउट कॅल्क्युलेटर आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, असा हा वेदिक मॅथमॅटिक्सचा कोर्स चा पूर्ण ॲक्सेस आपण फ्री देतोय. ह्याचं पुस्तक येणार नाही, ह्याचा फक्त व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तर त्याची किंमत आहे 7,999. म्हणजे 7,999 मध्ये तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स च्या बुक्स येतील, रेकॉर्डेड व्हिडिओज येतील, त्याचबरोबर सगळे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि लाईव्ह सेशन्स विथ स्कॉलरशिप, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. सीबीएसई बोर्ड NCERTच्या बुक्स इंग्लिश मिडियम, त्यानंतर त्याच्यामध्ये 9th आणि 10th यामध्ये आम्ही मॅथ्स आणि सायन्स बरोबर 5 कोर्सेस फ्री देतोय, 5. ज्यामध्ये वेदिक मॅथमॅटिक्स येईल, Node.js येईल, पायथॉन, जावा स्क्रिप्ट लँग्वेज आणि IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स. हे 5 कोर्सेसचीच किंमत नाही म्हटलं तरी 20,000 ते 25,000 रुपये होते. ह्या 5 कोर्सेसमध्ये बेसिक जे कोडिंगच्या रिलेटेड हे जे कोर्सेस आहेत, हे मुलांना बेसिक लेवलला शिकवले जातील, ज्यांना मुलांना पुढे लाईफ टाईमसाठी खूप मोठा फायदा होईल. आणि त्याचबरोबर मॅथ्स आणि सायन्सच्या बुक्स आणि हा सगळा पूर्ण सेटअप येईल. तर ह्याची किंमत आहे 14,999. त्याचबरोबर जर बघितलं तर सीबीएसई बोर्ड हिंदी मीडियम 8वी, 9वी, 10वी, त्याची किंमत आहे 7,999 प्रतिवर्ष. हे सगळं प्रतिवर्ष पर इयरचा हा चार्ज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम 5वी ते 8वी, त्यामध्ये 5 सब्जेक्ट येतील, मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि मराठी, प्लस वेदिक मॅथमॅटिक्सचा कोर्स येतो 7,999. महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम 9वी, 10वी,
प्रतिवर्ष, ज्यामध्ये 5 सब्जेक्ट येतील: मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि मराठी. 5 सब्जेक्टचे 5 बुक्स येतील आणि त्याचबरोबर 5 वेगळ्या कोर्सेसचा ॲक्सेस तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. जे मी मगाशी सांगितले त्या सगळ्या कोर्सेसचा, त्याची किंमत आहे 14,999. मग आपल्याकडं सेमी इंग्लिश 5वी ते 8वी 7,999, 9वी आणि 10वी 14,999, मॅथ्स, सायन्स, हिंदी आणि इंग्लिश 4 सब्जेक्ट्स येतील पूर्णपणे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी मीडियम, मराठी माध्यमासाठी 8वी, 9वी, 10वी प्रतिवर्ष आपल्याकडे किंमत आहे 7,999. ठीक आहे. मग त्यामध्ये मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश येईल आणि वेदिक मॅथमॅटिक्सचा पूर्ण कोर्स येईल, जो त्याचा ॲक्सेस मिळेल तुम्हाला.